शी। अरे मौसी, अच्छा दुकान है आपका। ये कितने में दी? मतलब एक पे एक फ्री है क्या? खपरे, काय का दुकान, गोडाऊन आहे हमारा भंगार माल का। सगळं जुने झाले, सगळं जुने झाले। अगं जुन्या झाल्यात, मग ते गरजू लोकांना देऊन टाक, त्याच मनाने तू दान करशील आणि ते लोक नाव काढतील ग तुझं। दान? वा 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 वा, खिशात नाही दान म्हणे मला राजकुमार राव म्हणा। राजकुमार नाही, ते ऍक्च्युअली बाजीराव आहेत। तेच ते रे। अरे मेरेकडे जायचं जरा व्यवस्थित गेलं पाहिजे ना, मोठी लोक आहेत रे ती, म्हणजे असं लंकेची पार्वती बनून जाण्यात काही अर्थ आहे का? त्यांच्या इब्रतीला शोभेल असे कपडे घातले पाहिजे ना रे आपण। अगं आई, ती मोठी लोक आहेत, आपण आहोत का? गप्पस, तुला काही कळत नाही। आणि ऐक, तू पण जरा व्यवस्थित कपडे घाला, असं येऱ्या गाबळ्यासारखं येऊ नकोस। माझा मुलगा शोभला पाहिजे। तुझा मुलगा? हो। म्हणजे नक्की काय करायचं मी एक्झॅक्टली? म्हणजे कसा रुबाबदार, राजबिंडा, चेहऱ्यावर कसं असं तेज झळकलं पाहिजे माझ्यासारखं। अगं बाई, कसं दिसतो चेहरा माझा? किती ऑइल, देवा, फेशियल करावं लागणार मला। तर त्यांच्याकडे सगळ्यांनी जायचं, म्हणजे टिपटॉप अप टू डेट गेलं पाहिजे नाही का? सगळ्यांची काय गरज आहे? तू आणि मामा जाऊन ये ना। अरे मीराच म्हणाली सगळ्यांनी या म्हणून, म्हणजे तू, मी, बाबा, मधुरा, मामा, आदित्य। आदित्य दादा पण? हो, मीरेने म्हटलंय म्हणे तसं। जाऊ दे, मला फेशियल करू दे बाबा। एक मिनिट आई, तू हे करण्याआधी ना बाबांना एकदा विचार। फेशियल करायला बाबांना कसं? त्याबद्दल नाही म्हणत आहे मी, मग हे मीराताईंनी बोलवलंय वगैरे। अरे ती माझ्या डोक्यातली कल्पना नाही रे, मधुराच्या डोक्यातली कल्पना। तिने सांगितलं। चेहरा बघ कसा काय बनलाय माझा। मी फेस पॅक घेऊन येते।